राजकीय वर्तुळातली आता एक महत्त्वाची बातमी। सामनाच्या आजच्या रोखठोकमधून संजय राऊत यांनी खळबळजनक खुलासे केलेत। फडणवीस आणि शिंदेंमध्ये सुरू असलेल्या विसंवादावर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य करण्यात आलंय। याच वेळी राऊत यांनी शिंदेंच्या एका आमदाराला भेटल्याचा दावा सुद्धा केलाय। विमान प्रवासात शिंदेंचा एक आमदार भेटल्याचं राऊतांनी म्हटलंय। याच प्रवासादरम्यान आमदारांना आपल्याला शिंदेंबद्दल बरीच माहिती दिल्याचं रोखठोकमधून नमूद करण्यात आलंय। मुख्यमंत्री पद पुन्हा मिळालेले नाही, याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत की काय असा प्रश्न राऊतांनी आमदाराला विचारला तर शिंदे समाधी अवस्थेकडे पोहोचलेले आहेत, शून्यात गेलेत अशी माहिती शिंदेंच्याच आमदारांना दिल्याचा रोखठोकमधून दावा करण्यात आलाय। नेमके काय मुद्दे आहेत आपण पाहतोय। संजय राऊत, मुख्यमंत्री पद पुन्हा मिळालेले नाही, याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय? शिंदे गटाचे आमदार त्यावर म्हणाले ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेकडे पोहोचलेले आहेत, शून्यात गेलेले आहेत। संजय राऊत म्हणाले शिंदे यांना धक्का बसला आहे का? त्यावर उत्तर आलं ते मनाने कोलमडलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीत आज शिंदे व त्यांचे लोक कोठेच दिसत नाहीत। मुख्यमंत्री म्हणून शिंदेंवर झोत होता तो आता संपलाय। मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला विचारत नाहीत, या दुःखात स्वतः शिंदे अखंड डुबलेले आहेत। फडणवीस व शिंदे यांच्यात वरवरचे बोलणे आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकांना सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे हजर राहत नाहीत, हे सत्य आहे। दुःखाचा कडेलोट झाला की उपमुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरनं साताऱ्यातील दरेगाव गाठतात। डोके शांत झाले तरी त्यांचे मन स्वास्थ्य सुधारत नाही। डोके शांत झाले तरी त्यांच्या मनस्वास्थ्य हे सुधारत नाही अशी टीका सुद्धा करण्यात आली आहे। शासकीय बैठकांना शिंदे 2 तास उशिरा पोहोचतात। दिनांक 30 रोजी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटरला झाली। या बैठकीमध्ये शिंदे 2.5 तास उशिरा पोहोचले। त्यांचे कामात मन रमत नसल्याचे हे लक्षण आहे। शिंदे हे बैठकांना उशिरा पोहोचतात, सगळ्यांचाच खोळंबा होतो अशी भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार सुद्धा केली आहे। आपण पाहतोय सामना अग्रलेखातनं आज अनेक खळबळजनक खुलासे हे करण्यात आलेले आहेत। फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये विसंवाद आहे असं त्यामध्ये थेट म्हणण्यात आलेलं आहे।